दिसती आता क्यूट वाली गावरान बोली खट्याळ थोडी मा खुळ्याकत झाला मन तुझ्याच पायी। जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा जबरदस्त आणि एकदम विषयाहार्ड व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो रोजच्या प्रमाणेच एकदम नवीन अशी कन्सेप्ट आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे, एक म्हणजे अलाइट मोशन आणि दुसरं म्हणजे कॅपकट। तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, अलाइट मोशनचा जो काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे सिम्पली तो प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। प्रोजेक्टला इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्टवरती क्लिक करून जो काही इम्पोर्ट केलेला प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचा आहे। प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता हा जो काही प्रोजेक्ट आहे मी तुम्हाला पूर्णपणे एम्प्टी प्रोजेक्ट दिला आहे। यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कशा एडिट करायची हे मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओतला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। ओके, तर मित्रांनो यामध्ये आता तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती क्लिक करायचं आणि जो काही तुम्हाला ऑडिओ मी तुम्हाला दिलेला असेल सिम्पली रित्या तो ऑडिओ या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। ऑडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकताय जे काही म्युझिक आहे त्याला एकदम खालच्या बाजूला घेऊन आणि एकदम लास्टपर्यंत आपलं म्युझिक सेट होईल। जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल ते आपले 30.15च्या बीटवरती येऊन तुम्ही कट करून टाका। ओके, आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला एकदम आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ मी तुम्हाला सर्वात अगोदर प्रोव्हाइड केला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। तर जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या ठिकाणी मी ॲड करून घेतो। व्हिडिओला ॲड केल्यानंतर प्रॉपर तो सेट होऊन जाणार आहे आपल्या बीटमध्ये। व्यवस्थितरित्या सेट झाल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, आपली जी काही मेन बीट आहे या मेन बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ज्यांचा पण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहे त्यांचा तुम्हाला एक फोटो या ठिकाणी ॲड करायचा आहे। तर सिम्पलरित्या हा फोटो मी इथे ॲड करून घेतोय। फोटोला ॲड केल्यानंतर त्याला फिल स्क्रीनला सेट करून प्रॉपर तुम्हाला व्यवस्थितरित्या आपल्या शेपमध्ये सेट करून घ्यायचा आहे आणि सेट केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे ह्या फोटोची ड्युरेशन तुम्हाला 16.13 पर्यंतची जी काही आपली बीट आहे इथेपर्यंत तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे। या प्रकारे वाढवून घेतल्यानंतर आता मित्रांनो जो काही लोगो आहे तो लोगो इथून मी डिलीट करतो। लोगोला डिलीट वगैरे केल्यानंतर आता जो काही फोटो आहे त्याला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला स्पॉट कलर नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे। नंतर इथून बॅक येऊन जो काही ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करून ऑपोसिटी थोडीशी तुम्हाला कमी करायची, थोडी म्हणजे जास्त केली तरी चालेल, काही विषय नाही। तर मित्रांनो या प्रकारे ऑपोसिटी वगैरे मी कमी केल्या। आता तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं बघू शकता, आपली जी काही दुसरी म्हणजे इथे बघू शकता आपली जी काही पहिली बीट आहे 2.19 सेकंदवरची या इथं आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे। शेपमधनं मित्रांनो तुम्हाला हा जो काही शेप दिसतोय सिम्पलरित्या हा शेप घ्यायचा आहे तुम्हाला। ह्या शेपचा हा जो काही आयकॉन दिसतो यावरती क्लिक करून शेपला थोडंसं झूम करायचं। ओके, काही या प्रकारे बघू शकता मी केले। तर मित्रांनो लक्षपूर्वक बघा, जास्त मोठं पण करायचं नाही जास्त बारकं पण करायचं नाही, प्रॉपर तुम्हाला ही साईज ठेवायची आहे। या प्रकारे ठेवल्यानंतर आता तुम्हाला हा जो काही शेप आहे ह्या शेपला तुम्हाला पुढची आपली जी काही 4.27ची बीट आहे या बीटपर्यंत असं तुम्हाला ठेवायचं आहे। नंतर तुम्हाला पहिल्या बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर जो काही फोटो तुम्ही मध्ये ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे। फोटोला ॲड केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे या फोटोला तुम्हाला या शेपच्या खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे आणि ह्या जी काही फोटोची ड्युरेशन आहे ती ड्युरेशन देखील तुम्हाला बरोबर आपले 4.27च्या बीटपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे। या प्रकारे मित्रांनो व्यवस्थितरित्या सेट केल्यानंतर आता जो काही इथे शेप दिसतोय आपण ॲड केलं आहे ते शेप पॉलिगॉनचा जो काही शेप आहे तो शेप आणि जो काही फोटो आता आपण ॲड केला ते दोन्ही फोटोला म्हणजे दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला हा जो काही 2 नंबरला ऑप्शन दिसतोय सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे आपला जो काही फोटो आहे तो ग्रुप अँड मास्कमध्ये असं कन्वर्ट होऊन जाणार आहे। आता मित्रांनो सिम्पली या ग्रुपमधल्या जो काही ग्रुप आहे ह्या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचा आहे। हा जो काही फोटो आहे याला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून आपले जो काही पॉलिगॉनचा शेप आहे या शेपमध्ये प्रॉपर आपला जो काही फोटो असेल तो फोटो सेट करून घ्यायचा। ओके, तर मी इथे बघू शकता एकदम जबरदस्तरित्या सेट केले। आता तुम्हाला बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर बघू शकता प्रॉपर आपल्या शेपमध्ये फोटो सेट झाला आहे। आता जो काही फोटो म्हणजे शेप आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती क्लिक करायचं आहे। ॲड बॉर्डरवरती क्लिक करून जी काही बॉर्डर आहे ती बॉर्डर तुम्हाला इथे 20 ते 22 दरम्यानच तुम्ही ठेवायचे। ओके, तर मी 23वरती ठेवल्या, तुम्हाला देखील मी ही सेम प्रोसेस करायची आहे। आता हा जी काही ग्रुप अँड मास्कची लेअर आहे या लेअरला सिलेक्ट करून हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतोय लेअरचा या लेअरवरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे। पुढच्या बीटवरती येऊन डबल लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे जो काही पुढचा पार्ट आहे तो व्यवस्थितरित्या पूर्णपणे होऊन जाईल। आता मित्रांनो तुम्हाला एक काय करायचं ते बघू शकता थोडंसं कमी पडतंय, तर सिम्पली या ग्रुपला सिलेक्ट करून इथंपर्यंत असं वाढवून घ्यायचं आहे। आता ह्या ग्रुपमधला फोटो चेंज करायला ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। सुरुवातीला येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून जो काही दुसरा फोटो तुम्ही ॲड करणार आहे सिम्पलरित्या तो दुसरा फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचा आहे। हा जो काही पॉलिगॉनचा शेप आहे याच्या खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे, पहिला फोटो डिलीट करायचा आहे आणि जो काही फोटो तुम्ही ॲड केला आहे त्याला शेवटपर्यंत असं ड्युरेशनची वाढवून प्रॉपर तुम्हाला जसं पाहिजे तसं मूव्ह अँड ट्रान्सफरवरनं सेट करून बॅक यायचं आहे। ओके, तर बघू शकता या ठिकाणी आपला दुसरा फोटो देखील या ठिकाणी ॲड झाला आहे।
असं सेम मित्रांनो तुम्हाला पुढचे जे काही शेप आहे ते शेप सगळे ॲड करून घ्यायचे. आता सगळे शेप वगैरे जे काय आहे फोटो वगैरे सगळंच मी ॲड करून घेतो, नंतर तो तुम्हाला प्रोसेस या ठिकाणी दाखवतो. तर मित्रांनो सगळं मी ॲड करून घेतले. आता तुम्हाला सांगतो कसं कसं करायचं आहे. तर आता एक मिनटं, सर्वात अगोदर तुम्हाला सुरुवातीला यायचा जो काही ग्रुप आहे त्या ग्रुपला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचा आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करून मित्रांनो इथे सर्च बारवरती तुम्हाला फेड इन आउट हा फेड इन आउटचा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगला ॲड करून घ्यायचा आहे. स्टँडर्ड सेटिंगला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो बघू शकता हा जो काही शेप आहे त्याची आपण इथं ते म्हणजे जो काही इफेक्ट आपण ॲड केला त्याला ओपन करायचा आहे आणि इन आणि आउट जे काय आहे इथं बघू शकताय. तर हे इन आणि आउट जे काही 50वरतीच ठेवायचं आहे. ते थोडंसं कमी झालं मी ते 50वरती करतो. हा मित्रांनो सेम इफेक्ट तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ह्या इफेक्टला कॉपी करायचं आहे आणि पुढचे जे काही आपले ग्रुप अँड मास्कची लेअर आहे सगळ्या ग्रुप अँड मास्कमध्ये तुम्हाला हे फीड इन आउट नावाचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे प्रॉपर. आता बघू शकता मी सगळ्यात इफेक्ट हा पेस्ट करून घेतला आहे. या प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जे काही 16.13ची बीट आहे या बीटवरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. जो काही एक मी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे ते बघू शकता बॅकग्राऊंडला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ह्या ग्रुपमधला फोटो चेंज करण्यासाठी ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचा आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही या प्रकारचा फोटो तुम्हाला बघायला भेटेल. सिंपली फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला म्हणतोय हा जो काही फोटो दिसतोय या फोटोला सिलेक्ट करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे. इथं जे काही फोटोचं नाव दिसतं यावरती क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर गॅलरीमधनं जो काही फोटो तुम्ही या ठिकाणी ॲड करणार आहे सिंपलीरित्या तो फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर आता मी इथं हा फोटो ॲड करतो. इथं बघू शकता या प्रकारे हा फोटो मी ॲड केला आहे. फोटो ॲड करायच्या अगोदर तुम्हाला मित्रांनो जो काही फोटो तुम्ही ॲड करणार आहे तो 4:5च्या रेशोमध्ये कन्वर्ट असलेला पाहिजे. ओके, तर इथे बघू शकता जो काही ग्रुपमध्ये मी फोटो ॲड केलेला तो चेंज झाला आहे. ओके, इथं कुठे गेला हां. तर मित्रांनो प्रॉपर ॲड झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. पुढे देखील ज्या काही बीट दिले त्या बीटमध्ये तुमचे जे काही फोटो आहेत ते फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो हा जो काही व्हिडिओ आहे तिथे शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आणि एक्सपोर्ट करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचं. आणि इथून पुढचा जो काही पार्ट असणार आहे तो आपण कॅपकटमध्ये बघणार आहे. तर चला आता आपण डायरेक्ट कॅपकटच्या विंडोवरती जाऊया. तर मित्रांनो इथं मी कॅपकटला ओपन केलं आहे. कॅपकटला ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओजमधनं जो काही व्हिडिओ तुम्ही आता सेव्ह केला तर सिम्पलरित्या तो व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे सगळ्यात अगोदर ही म्यूटचं जे काही म्यूट क्लिप जी काय आहे म्यूट क्लिप ऑडिओ सिंपल याला तुम्हाला क्लिक करून नंतर ॲड ऑडिओवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक करायचं आहे. एक्स्ट्रॅक्टेडवरती क्लिक केल्यानंतर जो काही व्हिडिओ तुम्ही सेव्ह केला त्याचंच तुम्ही सॉन्ग इम्पोर्ट करा. असं का करायचं, कारण तुम्हाला बीट मार्क करायला सोपं जाणार आहे. ओके, तर सगळ्यात अगोदर मित्रांनो पहिली बीट आपल्याला कशी करायची बघा. थोडंसं या ठिकाणी जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी या ठिकाणी सिलेक्ट करतो. बेसिकवरती क्लिक करायचं. ओके, तर बेसिकवरती क्लिक केल्यानंतर स्केलवरती क्लिक करायचं. जी काही स्केल आहे ते 120पर्यंत तुम्ही ठेवू शकता. म्हणजे साईडला जे काही एजेस असतात 120 राहू दे 105पर्यंत तुम्ही असं ठेवा. म्हणजे ज्या काही एजेस असते ते एजेस तुमच्या या ठिकाणी रिमूव्ह होऊन जातील. आता मित्रांनो पहिली जी काही बीट आहे ती इथे बघू शकता आपलं पहिलं ॲनिमेशन क्लोज होतं आणि फोटो याला चालू होते. सिंपली जिथं ॲनिमेशन आपलं क्लोज होते तिथं तुम्हाला यायचं व्हिडिओला सिलेक्ट करून इथं स्प्लिट करायचं आहे. ओके, स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो इथं तुम्हाला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन वगैरे द्यायचं नाही. आता तुम्हाला प्रॉपर कुठे यायचं बघू शकता. आपला जो काही पहिला फोटो इथं येतोय तर बरोबर त्या फोटोपाशी यायचं आहे. तर कुठं तर फोटो चेंज होते बघा. हां, इथं आपला फोटो चेंज झाला आहे. सिंपली जिथं फोटो मित्रांनो चेंज होतो आहे बरोबर तिथे तुम्हाला यायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आणि स्प्लिटवरती क्लिक करायचं आहे. असं जेवढे पण फोटो आहेत ते फोटो या ठिकाणी मी स्प्लिट करून घेतो. आता मित्रांनो फोटो देखील मी स्प्लिट केले आणि ॲनिमेशन वगैरे सगळंच लावून घेतले. आता कसं ॲनिमेशन लावायचं हे सांगतो. सगळ्यात अगोदर तुम्हाला सुरुवातीला आपण जो काही स्प्लिट दिला त्या स्प्लिटवरती तुम्हाला यायचं आहे. नंतर मित्रांनो ग्लिचची कॅटेगरी सिलेक्ट करून इथं ग्लिचचं जो काही इथे ट्रान्झिशन आहे हे ट्रान्झिशन इथे देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. ग्लिचचं ट्रान्झिशन दिल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता जे काही ॲनिमेशन आहेत सिंपली इथं तुम्हाला यायचं आहे. नंतर ह्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि झूम वनचं ॲनिमेशन इथे द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो पुढच्या फोटोला देखील झूम वनचं नंतरचा जो काही फोटो आहे त्याला देखील झूम वन असं मित्रांनो हे झूम वनचं ॲनिमेशन जे काय आहे ते कुठेपर्यंत द्यायचं मी तुम्हाला सांगतो. सिंपली इथे जे काही 24 आणि 25 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे ह्या डॉटच्यापर्यंतची जी काही बीट आहे ह्या बीटपर्यंत म्हणजे ह्या बीटच्या मागं सगळ्या तुम्हाला फोटोला हा झूम वनचा ॲनिमेशन द्यायचा आहे कॉम्बोमधनं. ओके, ना की इन ॲनिमेशनमधनं. कॉम्बोमध्ये जे काही इन ॲनिमेशन आहे कॉम्बोमध्ये झूम वनचं ॲनिमेशन आहे हे द्यायचं आहे. इन ॲनिमेशनमध्ये झूम वनचं आहे ते द्यायचं नाही. ओके, या ठिकाणी मित्रांनो हे इथंपर्यंत तुम्ही दिल्यानंतर आता इथं हे जे काही डॉट आहे 24 आणि 25 सेकंदाच्या मधला डॉट सिंपल ह्या डॉटच्या बीटवरती तुम्हाला यायचं आहे. ह्याला तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमध्ये यायचं. जे काही सोश नावाचं ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आणि हे सेम ॲनिमेशन मित्रांनो तुम्हाला इथं कुठेपर्यंत द्यायचं आहे बघू शकता. आपली जे काय आता थोडंसं मी या ठिकाणी हे करतो. तर 25 आणि 26 सेकंदाच्या पुढे म्हणजे जो काही डॉट आहे मध्ये त्या डॉटच्या थोडं पुढे एक बीट आहे. सिंपल या बीटवरती आल्यानंतर त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये तुम्हाला परत येऊन कॉम्बोमध्ये येऊन झूम वनचं ॲनिमेशन द्यायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. या प्रकारे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता पुढचे जे काही फोटो आहे त्या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी हा जो काही फोटो आहे ह्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. कॉम्बोमध्ये क्लिक करून स्लिप अँड स्लाईड वनचं ॲनिमेशन द्यायचं आहे.
नंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. स्लिप अँड स्लाईड, इथं स्लिप अँड स्लाईड 2चं द्यायचं आहे, नंतर स्लिप अँड स्लाईड 1चं द्यायचं आहे, नंतर 2, नंतर 1, नंतर 2. ओके, या प्रकारे ॲनिमेशन दिल्यानंतर पुढचे जे काही फोटो आहे याला कसल्याही प्रकारचं ॲनिमेशन द्यायचं नाही. फक्त जो काही लास्टचा फोटो याला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करून आउट ॲनिमेशनमधून फेड आउटचं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करा. तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन आणि ट्रान्झॅक्शनचा पार्ट झाला. आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, सुरुवातीला म्हणतोय इफेक्टवरती नाही, इफेक्ट आपण कसलाच दिलेला नाही, सॉरी. तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ आपला बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे. सिम्पलरित्या तर तुम्हाला काय करायचं आहे, एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.